हाय हॅलो नमस्ते. माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आता इथे काय चाललं आहे तर आविरचं जावळ काढण्याचा हा कार्यक्रम चालू होता. त्याचं 1 वर्ष झाल्यानंतर आम्ही जावळ काढलं होतं. तर आमच्याकडे कसं जावळ काढण्याचा कार्यक्रम होतो हे तुमच्याशी शेअर करावं वाटलं म्हणून मी केलं. आणि तुमच्याकडेही कशा पद्धतीने ही सेरेमनी म्हणजे हा कार्यक्रम होतो हे मला तुम्ही आवर्जून सांगा. आता आमच्याकडे मामा असं मांडीवर घेतो आणि जावळ पूर्ण काढलं नाही जात, एक बट काढली जाते आणि घरी गेल्यानंतर आम्ही त्या छोट्या बेबीचं पूर्ण जावळ काढतो. तर आविर 1 वर्षाचा कंप्लीट झाल्यानंतर आम्ही हे जावळ काढलं होतं आणि आम्ही आमच्या म्हणजे जी संटू आई आहे तिकडे जातो आणि तिथेच त्या मंदिरात हा कार्यक्रम केला जातो. तर इथे मामाने मांडीवर घेतलं, एक बट कापली, आम्ही ती अर्पण केली आणि मामाने त्याला गिफ्ट दिलं होतं. आता मामालाही मी ओवाळल्यानंतर मामाला आणि बेबीला दोन्हींना ओवाळायचं. नंतर मामाला गिफ्ट दिलं जातं, म्हणजे काही ड्रेस काय असेल जे आपल्याला त्याला गिफ्ट घ्यायचं मामाला ते घेतलं जातं. तर आम्ही असं मामाचं औक्षण केलं आणि त्याला ड्रेस दिला. तर आविर अजिबात शांत बसत नव्हता, रडायचं काम त्याचं चालू होतं. आता तो पहिल्यांदाच त्याचं हे असं काही चालू होतं तर त्याला खूप हे होत होतं, त्याला अजिबात त्याला बाबांकडेच जायचं होतं. तर आता इथे काय चाललं आहे म्हणाल तुम्ही, तर आमचं चाललं होतं उलटं ओवाळत आहे. आता माझे दीर जे फोटोग्राफर आहे आमचे व्हिडिओवाले, तर ते आम्हाला म्हणत होते असं उलटं ओवाळत आहे तुम्ही. मलाही कमेंटमध्ये सांगा. आता माझ्या जाऊबाई म्हणतायत असं ओवाळायचं आहे. आता मला काही ते गडबडीत कळायलं नाही, मी उलटं ओवाळतच असणार आहे, पण माझं चाललं होतं नाही मी बरोबरच करते. तर हे असं काही चालू होतं तिथे आणि आमचा आविर काही मामाच्या मांडीवर बसलाच नाही, शेवटी बाबांकडे गेला आणि मग तो थोडासा शांत झाला. मामा म्हणत होता नको येऊ बाबा, हात जोडतो मी, पण रडू नको. तर असं काही चालू होतं. आता ओवाळायचंच तेच माझ्या डोक्यात सारखं चालू होतं. तर त्याच्यानंतर आता मामाला इथे ड्रेस आणि टॉवेल दिला गेला. आता आमचा मामा इथे थोडासा रुसला, त्यामुळे आता हातपाय आपटत तो म्हणतोय की मला ड्रेस नको होता, मला जीन्स हवी होती. असं काय आमच्या मामाचं चालू होतं. तर अशी मजा मस्ती करत आमचा तो कार्यक्रम आमचा चालू होता. आता आमच्या इथे जर हे असेल शेंडी बारसं म्हणतात तर तो खूप मोठा कार्यक्रम होतो. पण जे जावळ काढतात तर त्यावेळी आम्ही घरातलीच लोकं जातो. तिथे फक्त मामा आणि घरातली लोकं जातो. त्याच्यानंतर आम्ही काही पुरणपोळीचा नैवेद्य घेऊन जातो आणि मग तिथे दोन ज्या हे असतात मुली असतात, एक मुलगी आणि एक विधवा, अशा 2 बायकांना जेव घालतो. तर हा असं तिथला एक कार्यक्रम होतो. त्याच्यानंतर इथे पाळणा ठेवलेला असतो, तर त्या पाळण्यात बेबीला आपल्या ठेवायचं असतं. मग त्या बेबीला पाळण्यात ठेवल्यानंतर तिथे ओवाळतो, असं सगळं ते चालू होतं. मग आम्ही ते पाळण्यात टाकतानाचे फोटोज काही काढले. आता मेमरीज पाहिजे आपल्या, कारण आपण लहानपण इतकं सगळं आपल्या मेमरी साठून नाही राहत. पण आजकालच्या ह्या जगात आता कॅमेरा मोबाईल व्हिडिओजमुळे आपल्याला मेमरी साठवून ठेवता येतात आणि त्या आपल्याला कधीही पाहता येतात आणि आपल्याला ते परत अनुभवता येतं. त्यामुळे हे मला फार छान वाटतं. आता आमचं बेबी 1 वर्षाचं झाल्यामुळे त्या पाळण्यात काही बसत नव्हतं. मग इथे त्याने त्याचं देवदर्शन केलं आणि बाबा म्हणाले चल तुला आतमध्ये मंदिरात नेतो. मग आम्ही मंदिरात दर्शनासाठी आलो. मग दर्शन घेतलं मंदिरात आणि परत आम्ही बाहेर गेलो. मग आमचं आविरचं सगळं असं फिरणं चालू होतं. आता आमच्या मंदिराचा परिसर इतका स्वच्छ आहे की मला असं वाटलंच नाही की आविर खाली खेळतो आहे, त्याचे हात खराब होत आहेत हे. पण आणि लक्ष द्यायलाही सगळे होते. त्याचं मस्त असं रांगणं चालू होतं. तो जेव्हा 1 वर्षाचा झाला तर तो पाऊल टाकायला लागला होता, पकडून चालत होता, पण तो जास्त रांगतच होता. तर तो मुली जशा पटपट चालतात तसे कदाचित मुलं लवकर चालायला लागत नाही. काही मुलं चालतात, पण आविर काय 1 वर्षाचा झाल्यानंतर लगेच चालला नाही. तो नेक्स्ट वीकमध्ये चालला, लगेच मोकळा चालायला लागला. तर आम्ही काही फोटोज काढले. मग मामाने एक फोटो काढला, इथे खुश झाला हा, आणि मग बाहेरही आम्ही ते असे फोटो काढले आणि हा अशा प्रकारे आमचा जावळाचा कार्यक्रम पार पडला. चलो बाय बाय.